लक्षात नाही आला का तुझ्या? बाजूला ठेव म्हणतं ना. नकोय मला आई. अगं असं अन्न सोडून कसं चालेल? माझा पाकगृहात जाऊन माझ्या हाताने बनवलाय मी शिरा. नकोय आई, माझं मन लागत नाहीये. तू अशी हातपाय गाळून बसलेली मला आवडणार नाही. जे झालं ते दिसतच ते. आता पुढचा विचार करू. येतंय का लक्षात? खाऊन पिऊन नीट राहा. एवढं वैभव सांभाळायचं ही साधी गोष्ट नव्हे. कसे आहात तुम्ही? प्रधानजी, तुम्ही एकलंच आला सर? आता श्री म्हाळसादेवी जेजुरीच्या आणि या राज्याच्या सम्राज्ञी आहेत. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला लोकांची सेवा करायची आहे. वय वय, तुम्ही म्हणाल तसंच होईल. पर देव कुठं आहे देव? देवासनी भेटायचं होतं आम्हाला. तुम्हाला ते ठावा असणार. तुम्ही सांगितलं तर भेटून आलो असतो त्यासनी. वय वय. श्री खंडेराय प्रवासात आहेत. इथलं काम सोडून जर तुम्ही गेलात तर त्यांना वाईट वाटेल. पर देवाची सेवा करायला त्यांच्या बरोबर कोण आहे? अहो इथं तुम्ही नाही, देव नाही, गडाची पार रायाच गेली बघा. होय होय. सगळं सुरळीत होईल, चिंता नसावी. म्हाळसा, म्हाळसा, प्रधानजी गडावर आले आहेत.